अध्यक्ष महोदय, या सदनामध्ये आत्तापर्यंत किमान 3 वेळेला या प्रश्नाच्या संदर्भात मी चर्चा उपस्थित केली आहे की मनुष्य आवश्यक असलेली जी तंत्रकुशल लोकांची भरती FDA मध्ये आहे, प्रत्येक वेळेला आपण माफ करा मला पण असंच उत्तर देत असता। आता तुम्ही सदनाला स्पेसिफिक उत्तर द्या की किती महिन्यामध्ये ही भरती पूर्ण करणार आहेत। एकदा असा प्रश्न मी विचारला होता, कारण अन्य डिपार्टमेंटची लोक आपल्याकडे प्रतिनियुक्तीवर घेण्याच्या संदर्भातली चर्चा होती। त्याचं पुढे काय झालं याची कल्पना नाही। त्याला कॅबिनेटची सँक्शन पाहिजे। गेल्या वेळेच्या प्रश्नाच्या उत्तरात आपण सांगितलं की MPSC नोकर भरती याला वेळ लागेल आणि त्यामुळे ही भरती तुम्ही आता किती महिन्यात करणार याचं थेट उत्तर द्या। काही महिन्यापूर्वी मुंबईमध्ये कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातल्या 4 लोकांचा मृत्यू झाला आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये कुठली विषारी द्रव्ये होती या संदर्भातलं निष्कर्ष काढण्याकरता FDA पूर्णपणे अयशस्वी ठरलेली आहे। कारण विषारी द्रव्ये शोधणारी ती यंत्रणाच FDA कडे त्या ठिकाणी नाही आहे। म्हणजे हे किती भयंकर आहे की कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातली 4 माणसं मेली। आता घातपात होता का काही हे झालं आणि याचा काही शोध नाहीये आणि आपण अधिकृतपणे सांगून टाकलं की आमच्याकडे ती यंत्रणा नाहीये। तर त्याकरता जी यंत्रणा आणावी लागेल ती यंत्रणा आणण्याकरता काही केलंयत का? मुख्यमंत्र्यांबरोबर मीटिंग बोलवा सर्व सदस्यांची, केंद्रात जा, काही अडचण नाहीये, पण तुम्ही ठोस उत्तर द्या। हा माझा दुसरा प्रश्न आहे। आणि तिसरा प्रश्न, आपल्या अखत्यारीमध्ये हाफकिन नावाची इन्स्टिट्यूट होती, ती आता मरणपंथाला लागलेली आहे। कॅगने त्यातल्या भ्रष्टाचारावरचा रिपोर्ट तयार केला, तो या सदनाला या ठिकाणी सबमिट केला गेला। त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? आणि हाफकिनला एक पूर्णवेळ चांगला IAS अधिकारी लवकरात लवकर नियुक्त करणार का? असे माझे 3 प्रश्न आहेत। ही मागच्या वेळेला मी कबूल केल्याप्रमाणे 197 पदं त्या ठिकाणी भरली, त्यांचं ट्रेनिंग होऊन आणि त्या आता कार्यरत त्या ठिकाणी झालेत। राहिला प्रश्न ड्रग्ज इन्स्पेक्टरचा, त्याचं MPSC कडे 1/7/26 ते 17/7/26 पर्यंत ह्या कालावधीत त्यांचा परीक्षा आणि निकाल ह्या कालावधीतच होईल। 1 महिन्याच्या दरम्यान या ड्रग्ज इन्स्पेक्टर लोकांची सुद्धा भरती त्या ठिकाणी केली जाईल।